तिथे आम्हाला असं दिसलं की दोन मुलं त्या गवतामध्ये जी हयात नाहीयेत पण तिथे ती खेळताना दिसली. कडाक्याची थंडी होती, डिसेंबर महिन्यात आम्ही गेलो होतो आणि मी झोपून राहिले. त्यावेळेला एक उग्र रूप धारण केलेला, खूप भरपूर असे त्याचे केस असे लांब कडक आणि रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या आणि डोळे मात्र लाल होते. हात दाखवून सांगत होते, उठ, तुला उठणं गरजेचं आहे. आता तू नाही उठलीस तर पुन्हा मला तोंड दाखवायला येऊ नकोस. 2 सेकंदात मला असं वाटायला लागलं की शरीराला पूर्ण भाजतंय माझ्या, म्हणजे दाह व्हायला लागला शरीराचं पूर्ण, की आग होती की काय, मला काय झालं कोणीतरी मला अगदी पेटवून टाकल्यासारखं मला एकदम वाटायला लागलं. आपली स्वतःची, आपल्या वास्तूची किंवा एखाद्या प्रिमायसेसची एनर्जी आपण स्वतः चेक करू शकतो. त्याच्या अगोदर 1000 पायरीवरती एक सावली आम्हाला दिसत होती, पाठून येते. मग आम्ही उठल्यानंतर परत तो पुढे पुढे जात होता, पाठी वळून बघायचा आम्ही येतोय की नाही. असं करत करत तो गुरु शिखरापर्यंत आला. त्यांच्यावरती कोण आहे, तो गोरक्षनाथ आहे. उग्र आहेत ते, त्यांचं करायचं म्हटलं तर इझी नाहीये. ते चालवून घेताना प्रत्येक पायरीला गोरक्षनाथांनी मला साथ दिली आणि ते बाहेर आले आणि ते म्हणाले, मी धुनी उघडतोय, येताय आतमध्ये. आज हे सांगताना सुद्धा माझ्या अंगावर काटा येतो, कारण की इतकी लोक जातात पण धुनी बघू शकत नाहीत. मला असं झालं की डोळ्यात पाणी आलं माझ्या, की आज गोरक्षनाथांनी मला सांगितलं की तू थांब इकडे. जसं आपण आपली स्वतःची दृष्ट काढतो, म्हणजे काय करतो की आपल्याला त्या त्रासातनं बाहेर काढायचा प्रयत्न करतो. मग घराचीही दृष्ट काढणं गरजेचं आहे. मग घराची दृष्ट काढणं गरजेचं आहे, ते ती कधी काढावी. कोणीतरी पूर्वापार काहीतरी गावातली लोक त्यांनी सांगितलेलं असतं, अरे तुम्ही दहीभात नाही ठेवलात का तागेत, तुम्ही काही सुरू करायचं तर दहीभात ठेवा. कोणाला ठेवायचं दहीभात ते नाही सांगत. अरे तुम्ही एका जी व्यक्ती नाहीच आहे हयात आणि तुमच्या प्रेमायसेस मध्ये राहतीये, त्यांना तुम्ही खायला अन्न पण देताय. आता तुम्ही आज अन्न दिलं, मग तुमच्याकडनं अपेक्षा वाढली, मग ते काही प्रेमाईस सोडत नाही. तो बोलायला लागला होता, बरायला लागला होता, वेगळ्या आवाजामध्ये संभाषण करायला लागला होता, पण मला मात्र आदेश आला होता की तू गिरनारला ये.